महायुतीचे आमचे नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। खरं तर कालपासनं विरोधी पक्षाचे लोक हे माननीय एकनाथ शिंदेजी बद्दल ते नाराज आहेत, ते महायुतीवर नाराज आहेत, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीने वावड्या उठवत होते। एकनाथ शिंदे सारख्या अत्यंत कर्तबगार व्यक्तीबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वावर विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न केले, पण आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी महायुतीचे नेते म्हणून अत्यंत स्पष्टपणे या महाराष्ट्राच्या देशातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला त्यांनी प्रेसच्या माध्यमातून आणि आपली भूमिका व्यक्त केली की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे गृहमंत्री अमित शहाजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय मुख्यमंत्र्याबद्दल करतील त्या निर्णयाला पूर्ण समर्थन माननीय एकनाथ शिंदेचे राहील आणि शिवसेनेचे राहील। या पद्धतीचं महायुती म्हणून त्यांनी जी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली आणि जे काही विरोधी पक्षाच्या तोंडाच्या वाफा सुरू होत्या त्या वाफाच राहिल्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या विकासाकरता एकनाथ शिंदेजींनी काम केलं आहे, खरं तर आम्ही आधीपासूनच एकनाथ शिंदेचं काम बघतो आहे। देवेंद्र फडणवीस सरकार असताना एकनाथ शिंदेजींनी मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केलं। आपल्या समृद्धी महामार्गाला देवेंद्रजींच्या सोबत खांद्याला खांदा लावून एवढा मोठा महामार्ग पूर्ण केला। उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला धोका दिला, हे एकनाथ शिंदेजीला न पटल्यामुळं हिंदुत्वाची भूमिका घेऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला पुढे नेऊन पुन्हा या महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचं सरकार आणण्याकरता मोठी भूमिका घेतली। महाराष्ट्राचे लोक